हरिद्रा कुंकुमारी सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि
रक्षण पादाश्रयदी लक्ष्मीनारायण हृत्यानुगम्य करि रक्षण हृत्यानुगम्य करि रक्षण
संकल्पातून संस्थानात अनेक कार्य आहेत ती परिपूर्ण घडवून देऊ का देवता अनुग्रह जाऊ का विठ्ठलावल्यान परमात्मा हा विष्णू स्वरूपी धन्वंतरी परमात्मा जप हवन हे जरा एक दिवसामध्ये करत झाले स्वाम्याला मार्गदर्शन घेऊन महाजना संकल्प केलं झाले धन्वंतरी महायज्ञाधारी विशेष हवन या प्रमाणे दिवसात चरणाग्रे कोण रोज असा यज्ञात विभाग होतवे चरणाग्रे सेवा समर्पण केल्या केलं तसं कार्य तिथे ज्ञानतः ब्राह्मणद्वारा यजमानद्वारा पुणेकरिता ग्रंथ सेवेत कशी आईच्या सेवेबद्दल अनेक आमच्या महाजनापैकी अनेक कुटुंबान आमच्या यजमानत्वा येऊन आम्ही चांगलं सेवा तुका सहजचंडी हवनात जाऊन बा इतर हवनात भाग घेऊन आम्ही सेवा तुका करणार पावेल असा एकंदर केलं घडचे कार्यात सर्व अपराध घडलो किंवा लोक घडलो काही तू क्षम कर का आज तुझे करणार यज्ञान तू संप्रीत यावची आणि तू परम अनुग्रह द्यायचा समस्त महाजनाचे नियम आणि आमच्या स्वामी महाराजाने मुक्तीधाम देहामध्ये कसलीच द्यायचा मानवीय धर्माप्रमाणे कंटेल मिळाल्या दोष तरी उरलाय किंवा अनारोग्य तरी उरली ती पूर्णपणे दूर जाऊ का मला कोणी राहते तिथले ज्या त्रास आहे की स्वतंत्र ज्या असा सहन कोणेल अंगेल कर्तव्यातून सर्व भाग देवपूजा आदी तिथे सर्व जागेल ज्या असा कार्य करत आहे पण आम किती समानात स्वामी त्रास होता म्हणून हात काही चालणार म्हणजे देवता अनुग्रह उरका हे तांगे आरोग्य सदृढ कोण देऊन दीर्घ आयुष्य देऊन मुखार संसारात अनेक तांगे महत्वाचे सर्व कार्य आहेत ती परिपूर्ण दोन दिवशी आणि आमच्या सर्व त्या महाजनात आमच्या शिष्यवर्गात विनंती केली महाराज की पुरुषोत्तम नायक
आणि व्यापणाऱ्या कामानंतर जास्तीचे शांततेत मिळत तरी प्रार्थना ऐका मी हे कार्यक्रम वेदघोषान आरंभ केल्या वेदघोष करच्या तरी हांव वेदमूर्ती व्यंकटेश भटमा बाबूराय भटमा अनंत भटमा आणि नारायण भटमा यांनी प्रार्थना करतो श्रद्धा भक्तिपूर्वक वेदघोष केले पद्ममान करत प्रणाम स्वागत गीतेकर श्रीमती विद्या महाले आणि ममता भट शिराणी यांना आमंत्रण करता आणि स्वागत गीत करते
परमपूज्य स्वाम्यान आणि जगत सर्वांना स्वागत केलेले आहे. श्रीमती विद्या महाले आणि ममता भटनांका अभिवंदना. हार्मोनियम साहित्या श्रीनिवास महाले आणि तबला साथी पवित्रा महाले अंतविनाम अभिवंदन समर्पण करतो. आणि देवस्थानाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष जी आर नाईक आणि त्या विनंती करताना की ह्यांनी स्वागत भाषणाचे दोन सुरू. भक्ती प्रणाम करो. मठाच्या आराध्य देवता रामदेव विठला प्रणाम करो. विष्णू देवता लक्ष्मी देवता गोपाळ नमस्कार करो. नमस्कार नाम संवत्सराबद्दल सप्टेंबर देखील अन्य देवस्थानाची पुन्हा प्रतिष्ठा चांगल्या अमृतसर संपन्न केलेल्या गावाच्या स्वाम्या तसेच मठाच्या सर्व पीठाने नमस्कार करू. आजच्या देवस्थानाच्या 10 दिवसांच्या कार्यक्रमात आमच्याकडे आमंत्रण स्वीकार झालेल्या सर्व विजयोत्तमा वैदिक नमस्कार करू. आम्ही केलेल्या आमंत्रितांना प्रेस रिपोर्टर्सांना सुरळीच्या उत्तर नमस्कार करू. तसेच सर्व गण्या नमस्कार करू. हा स्वागत पाठवण्याचे 2 उत्तर सामन्याला आधी आमच्या स्वाम्याच्या षष्ठी उद्देश्य त्या गुरुवंदना कार्यक्रम त्या कार्यक्रमाखाली व्यासपीठाखाली विराजमान झालेल्या आमचे परमपूजन गोकर्ण पटकाळे गौतम महाराज श्रीमती विद्यार्थी स्वामी आचरणा गाव शिरसाचा नमस्कार करून त्यांचा हृदयपूर्वक स्वागत करता. तसे की येथे तुम्ही सगळ्या वर्षे सर्वजणांचं स्वागत करतात आणि सर्व आमंत्रणांचं स्वागत करतात. आजच्या कार्यक्रमामध्ये सकाळी धन्वंतरी होणं आता गुरुवंदना कार्यक्रम आनंतर विशेष कार्यक्रम असतो गुरु राहण्याचा आणि मग काही गुरुचा मस्त प्रसिद्ध स्वागत भाषण सांगावे लागतं. कित्याक म्हणे गुरु अभयवर्धक असता. गुरुंक प्रत्यक्ष दृष्टी असा. उपनिषदांतरी आनंदम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म शांतोयमात्मा म्हणणे साक्षात्कारात परमपद पावेल परब्रह्म रूप झालेले सद्गुरु मिळेली. आनंद ज्ञान शांती इत्यादी मस्त दैवी गुण असतात. संत मीराबाई संता गुरु बिना कौन बतावे पाठ बड़ा विकट यमकाठ. निन्ना करुणीये अन्न निन्ना करुणीये ನೀರು ನಿನ್ನ ಕರುಣೆಯ ಉಸಿರು ಎನಗಾಗಲಿ ಮುನು गुरु कृपे खरेरी संत गुरुल्या मागता. अशी आमची पटकाळी जीवोत्तम मठाची गुरुपीठ अत्यंत श्रेष्ठ गुरुपीठ जाऊन असून आमच्या समाजात तावतावर आदर्शमय ज्ञान उपदेश ज्ञान चरित्र मार्गदर्शन देत असतात. आता सुवर्ण महोत्सव समिती प्रधान कार्यदर्शी विष्णू शांबारे विनंती करता की त्यांनी गुरुपाद पूजेक निगमशी सहभागी घेऊचे.
आईच्या समारंभामध्ये आव्हान सगळ्यांनी जाऊन आमच्या मठ समितीच्या उपाध्यक्ष आराळ कामत उपस्थित होते. धारण नाम संवत्सरामध्ये परमपूज्य स्वाम्याला षष्ट्यब्ज पादार्पण करतो चातुर्मास पंढरी क्षेत्रामध्ये वैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये नभूतो मल्ल्यावारी आयोजन केले. अध्यक्ष गजानन भटमामत आहे आणि येऊच्या हे जी पार्थिव संवत्सरामध्ये स्वाम्याला पूर्वाश्रम कुलदेव श्री शांतिरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण मूलदेवस्थान रामनाथी चर्चा चातुर्मासाच्या अध्यक्ष डॉक्टर राजन कुकळेकर साहेब हे गण्य लोकांक हांव परिचय करच्यो करचे ना जाल्यार सांप्रदायिक रितीन 2 मिनटां ताचे बद्दल उलोवच्या इच्छा करता. ह्या बरोबर व्यासपीठार आम्ही सुवर्ण महोत्सव समितीचे गौरवाध्यक्ष श्री एम.पी. शानबाग कुर्डेकर मणमा यांनी उपस्थित असतात. कार्यकारी समिती अध्यक्ष जी.आर. नाईक व्यासपीठार असतात. मुंबई वडाळा मठाचे प्रेसिडेंट आणि आमच्या मुंबईच्या शांतिरी कामाक्षी देवस्थानच्या उपसमितीचे व्हाईस प्रेसिडेंट सुरेंद्र शानबाग उपस्थित असतात आणि आमच्या शांतिरी कामाक्षी देवस्थान प्रधान अर्चक वेदमूर्ती व्यंकटेश सावळापट आणि व्यासपीठावर उपस्थित असतात आणि सर्वांना नमन करून या अमृतत्व मानशिकोमय उपनिषद वाणीप्रमाणे मनुष्याच्या जीवनाची परमोच्च ध्येय म्हणणे त्याग आणि सज्जनिकते या दैवी गुणांनी जी मनुष्य जीवनात एक चंदायका
मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः म्हणून भगवद्गीतेमध्ये गीताचार्यान म्हणल्यावारी संवेदनाशीलता आणि क्रियाशीलता अशी मनुष्य समाज सेव कोण करती तोच अभिनंदनार्ह आहे. इंग्लिश मध्ये एक वाक्य था, इफ यू आर फॉर अदर्स God is for you, and if you are for yourself, God is for all. जो मनुष्य समाज सेवेमध्ये मन लागेल देव कार्यामध्ये मन लागेल त्यांना चांगली त्यांनी कुटुंबाची रक्षणा देव करिता गुरु करिता. So if you are for others, God is for you. आणि हा बिझनेस स्वार्था खातीर तर जीवन जगेने देव सर्वांचा असतो त्यामध्ये मला. इफ यू आर फॉर युअरसेल्फ गॉड इज फॉर ऑल. हांगाची वेदिकेचेर उपस्थित असे लोक समाज सेव करून देव गुरुले श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक सेव करून नित्य निरंतर समाजात विगे निमित्यान काहीतर पावता मला एक बरे उदात्त गुणशील श्री आर कामतमा, श्री गजानन भटमा आणि श्री राघव कोकळेकर आज मुख्य गण्य अतिथी जाऊन आम्ही त्यांना आव्हान केले. त्यांनी समया समजावणारी हांगा उपस्थित असाय आपल्याला ही परिचय देत वेगळे परिचय ही दोन उत्तर समाप्त करतात. आज ही सभेमध्ये केंद्र मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवासराव नेंपो त्यांनी उपस्थित उरकाशिले जाल्यार तांची दैहिक बाधा आशारी म्हणून डॉक्टरांना आणि कृपया सूचना आणि एक बंधन राज्याची म्हणून आज कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती लाभोच्या धरणा आपल्याला अशक्यता सांगत परमपूज्य स्वाम्यालाही आपल्याला प्रार्थना करू का चांद्रकामाची दिवसना सर्व पुण्याकर आपल्याला ज्ञानाशी बदल अन्यथा भावन धर्माशी सर्वान प्रेम भावान आपल्याला विषय समजून घेऊ का म्हणजे संदेश त्यांनी भेटेल होता. त्या संदर्भामध्ये त्यांनी संदेश घेऊन सांगून हा आराध नामस्मामध्ये विनंती करता की त्यांनी दोन उतरवली. नमस्कार करू. श्री शांती कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवा नमस्कार करू. पीठे विराजमान झालेले श्रीमद विद्याधिराज समय शिरसाष्टांग नमस्कार करतात. 1973 या वर्षांतून गुरुपीठावर केलेले विद्यमान स्वाम्यांना पीठारोहण करून मोद दरवर्ष केले आणि पूर्वाश्रम सेवेचा आधी 60 वर्षातून असायचे. त्यांचे कारकिर्दीत समाज सुधारण्याचे मस्त कामं घडले. मठांनी काहीतरी नवजागृती नवचैतन्य निर्माण झाला. आता चेडूमाग बी आम्ही हे संस्कारातून का गुरुमठाची भक्ती घड जाऊ का गुरु अनुग्रहाची जीवन सुखदायक का प्रचार साध्य ठरतात. गुरु अनुग्रह आणि दैवी कृपा असलेले जीवन आनंदित जातात. आज यंदा दैवी कृपेसाठी विविध अनुष्ठान झाले. गुरुले उपस्थितीतून आणि मार्गदर्शनातून उत्तम कार्य घडले पाहून संतोष पावतो. देव आणि गुरुले कृपा सर्वांचे गुरु सर्वांना बरे जावो म्हणून प्रार्थना करून मात्र आज याला अवकाश प्राप्त झालेले खाली संतोष व्यक्त करून दोन उत्तर समाप्त करतो.
मावशी लक्ष्मण आणि प्रतिष्ठा नमस्कार करून नामदेव देवीला हांव नमस्कार करता आणि परत स्वामी महाराजांच्या कमल चरणांक वंदन करून हांव दोन शब्द स्वामी महाराजांच्या आपले उलयता. आज म्हाका हांगा येवपाक खूब खोस जाली कित्याक तर हो जो माणूस म्हाका तुम्ही दिला हो म्हजो त्याच बरोबर आमचे रामनाथ देवस्थानचे महाजन आणि कुळागराचो सन्मान अशें हांव समजता आनी तांचे तर्फे त्याच प्रमाणे म्हजे तर्फे हांव भटजीचे आभार मानता की म्हाका ही संदी दिली आनी स्वामी महाराजांचे आशिर्वाद घेवपाक म्हाका हें भाग्य मेळून दिलें. वर्ष 2005 हे आमकां सगळे सातेरी कामाक्षी रामनाथ महाजन आणि कुळागर एक भाग्यशाली वर्ष त्याच प्रमाणे सुवर्ण अक्षरान बरोवपासारकें वर्ष कित्याक तर आमचे कुलदेव रामनाथ देवस्थानच्या देवालयाक 100 वर्सां पूर्ण जाली आनी ताचो शताब्दी महोत्सव आमी नुकतो धूमधडाक्यान स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनान आनंदान साजरो केलो. आनी त्याच प्रमाणे हे सातेरी कामाक्षी देवस्थानान सुवर्ण महोत्सव साजरो करपाक 2005 वर्सां लागले. हे देखील योगायोग आणि ते खातीर 2005 हे खूब भाग्यशाली वर्स आमकां. त्याच प्रमाणे ह्याच वर्सा आमचे परमपूज्य स्वामी महाराज ह्या वर्साचो चातुर्मास रामनाथी देवस्थानांत घडटा आनी हाचेर सगळ्यांत सोनेरी कळश म्हणल्यार स्वामी महाराजांचे 60वे अभिवंदना साजरो करपाचे भाग्य आमकां रामनाथ देवस्थानांत ह्या वर्सा प्राप्त जाता. व्हडल्याचो व्हडलो आमकां योग आनी तेच खातीर 2005 वर्स हें एकदम आमकां भाग्यशाली वर्स. हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागणी करता की तुमी सगळ्यांनी जो एखादो चातुर्मास रामनाथी साजरो जातलो त्या चातुर्मासाक तुमचो हातभार लावन तो चातुर्मास कसो साजरो करतो की ताची इतिहास कोण दवरतलो आनी आमकां सगळ्यांक स्वामी महाराजांचे आशिर्वाद आनी अनुग्रह प्राप्त जातले. तेन्ना तुमी सगळ्यांनी रामनाथ देवस्थानान स्वामी महाराजांचे 25 जुलय चातुर्मासाक वतले तेन्ना तुमी येवन तुमचे जे कितें शक्तीनुसार कार्य करपाक जाय तें करचें आनी आमकां सहकार करचें आनी रामनाथ देवस्थान कमिटी तर्फे हांव तुमकां सगळ्यांक हांव हें करपाक विनंती करता की तुमी येवन कार्याक सुरवात दी आनी स्वामीचे अनुग्रह प्राप्त कर. हांव तुमकां सगळ्यांक आभार मानता कित्याक तुमी म्हाका हांगा संदी दिली आनी हे दोन शब्द आयकले. स्वामी महाराजांक परतें रावून करून हांव करता. हरि ओम. कुलस्वामी शांतेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण नमस्कार करता. संस्थानाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र वीर विठ्ठलाक नमस्कार करत आमगे परमपूज्य स्वामी श्रीमद विद्याधीराज तीर्थ स्वाम्यांक चरणारविंदाक नमस्कार करत उपस्थित असलेल्या ब्राह्मण वर्गाक नमस्कार करत समस्त गुरुभक्तांक नमस्कार करत दोन शब्द उलोवचे करता. आज हो अत्यंत आनंदा दिवस. विशेषतः आमगेल्या कुळाव्यांक स्वर्ण दिन ह्या एक शुभ संदर्भाचेर आम्ही परमपूज्य द्वारकानाथ स्वाम्याक प्रप्रथम स्मरण करता. परमपूज्य द्वारकानाथ स्वाम्यानं आज बरोबर 50 वर्ष पहिली पुनर्प्रतिष्ठा शुभमुहूर्ताचेर
ह्या देवस्थानात एक पवित्र कार्यक्रमात आमगेले दिव्य करकमलान जे घडिल्लो आसा त्या निमित्तानं आज हो कार्यक्रम घडता. आमगेले अत्यंत प्रेममय वात्सल्य भरीत एक भावना जे भक्त कोटी वयर आशिल्ली आणि बरेपण जावचे बद्दल तांगेले एक आशीर्वाद आशिल्लो. त्या आशीर्वादाचे फलरूप आज आमी पळयता. आज आमी कुळावे लोक अत्यंत भाग्यवान लोक. द्वारकानाथ स्वाम्याला दिव्य करकमलान जे पुनर्प्रतिष्ठा घडली आणि विद्यमान स्वाम्याला हातांतल्यान जे आमकां स्वर्ण मंडप जो देवाक अर्पण जाल्ले पळोवचे मेळ्ळे हे अत्यंत आमी भाग्यशाली. देव केन्नाय एक तागेल्या भक्ता कडल्यान एक सत्कार्य जावन ते पुण्य कार्य करवचे असल्यार देवाचो संकल्प लागता. देवाचो संकल्प जावन देव ती शक्ती दिवन देवच ते करून घेता. ताका मार्गदर्शन मात्र गुरुमुखेन मेळटा. कारण साक्षात देव गुरु महाराज. जशी हे स्वर्ण मंडप ते आलोचन आयली आज 1991 ते आमगेले कुलदेवालयाचो अनुग्रह त्या निमित्तान ती योजनेक कार्यरत जावन स्वामी महाराजाला आमकां मार्गदर्शन मेळ्ळें आणि सर्वांक देवान एक आर्थिक उन्नती हाडून एक प्रेरण दिवन की हा कार्यक्रमाक तुमगेले एक सेव खडका म्हणजे एक प्रेरण दिवन आज एक 32 किलो भांगराचे एक जे स्वर्ण मंडप घडलो हो खरोखर देवालय आमगेर कुलदेवालो आमगेर वयर कितले अनुग्रह आसा म्हणले एक योजना. ह्या शांती कामाक्षी देवस्थानात 1400 फॅमिलीज एक डिवोशन म्हणारा एक आराध्य करणं हांगा चल येतात. आणि आज ते डोनेशन वस्तू रुपान की भांगरा रुपान की किंवा पैशा रुपान दिल्ले अवड 1280 फॅमिलींक आज डोनेशन दिल्ले आसा. दॅट मीन्स 70% ऑफ द टोटल डिवोटीज. 70% लोकांक देवान एक आर्थिक अभिवृद्धी बी दिला आणि सद्विचार बी दिला आणि सेव करची भागी दिला. कितले एक देवालय आणि स्वाम्यालय आमगे शांती कामाक्षी कुळावे वयर कितलो अनुग्रह आसा एक आम्ही समजून घेऊ शकतो.